नमस्कार मित्रांनो, मी वैभव जामटे. स्वागत आहे आपलं डिजिटल साम्राज्य आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, 35 लाखाचं ऊस तोडणी यंत्र, तेही पूर्णपणे सरकारकडून अनुदानात. हो मित्रांनो, सरकारनं यंदा 2025 मध्ये शेतकऱ्यांसाठी धक्कादायक योजना जाहीर केली आहे, पण फारच थोड्या लोकांना याची माहिती आहे. चला तर मग बघूया अर्जाची संपूर्ण प्रक्रिया एकही टप्प्यात न चुकता. मित्रांनो, आता योजनेचं नाव काय? तर योजनेचं नाव हे ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना आहे. महाडीबीडी ऍग्रिकल्चर विभागाअंतर्गत हे योजना येते. मित्रांनो, आता अनुदान किती? तर अनुदान हे 35 लाखापर्यंत ऊसतोड यंत्र खरेदीसाठी मिळणार आहे. चला तर मग मित्रांनो, आता कुठलाही वेळ न गमावता योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा जाणून घेऊया. सर्वात आधी मित्रांनो, तुम्हाला महाडीबीडीच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे. वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. मित्रांनो, आता ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला अशा प्रकारे स्क्रीन दिसेल. यामध्ये तुम्हाला वैयक्तिक शेतकरी हा पर्याय दिसेल, तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, यासाठी तुम्हाला फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. जर तुमची फार्मर आयडी नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला जर तुमचा फार्मर आयडी माहीत नसेल, खालच्या बॉक्स मध्ये तुम्हाला तुमचा शेतकरी ओळख क्रमांक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा हा पर्याय दिसत असेल, त्यावर क्लिक करून घ्या. त्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे स्क्रीन ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला आधार नंबर टाकून गेट ओटीपीच्या पर्यायावर क्लिक करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल, तो व्यवस्थित टाकून घ्या. आता ओटीपी तपासा या पर्यायावर क्लिक करून त्यानंतर तुमच्या शेतकरी आयडी प्रविष्ट करा. या बॉक्स मध्ये ऑटोमॅटिक तुमचा फार्मर आयडी येऊन जाईल. मित्रांनो, आता पुन्हा तुम्हाला ओटीपी पाठवा या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल, तो ओटीपी व्यवस्थित टाकून सबमिट करून घ्यायचा आहे. आता तुमच्या समोर मित्रांनो, महाडीबीडी पोर्टलचं अशा प्रकारे होम पेज ओपन होईल. यामध्ये तुम्हाला वैयक्तिक माहिती पाहायला मिळेल, ती व्यवस्थित बघून घ्या. मित्रांनो, महत्वाचं म्हणजे तुम्हाला तुमची प्रोफाईल ही 100% कंप्लीट असणे आवश्यक आहे. नसेल तर अर्ज करण्याआधी तुम्हाला ती कंप्लीट करावी लागेल. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला साईडने तुम्हाला घटकासाठी अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे सर्व योजना दिसेल महाडीबीडीच्या. सध्या आपल्याला ऊस तोडणी यंत्रासाठी अर्ज करायचा आहे, तर तुम्हाला पहिला पर्याय कृषी यांत्रिकीकरण यावर साईडने बाबी निवडा या पर्यायावर क्लिक करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमच्या समोर कृषी यांत्रिकीकरण अशा प्रकारे पेज ओपन होईल. यामध्ये मुख्य घटक मध्ये पहिला पर्याय कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर तपशील मध्ये तुम्हाला सर्वात पहिला पर्याय मित्रांनो ऊस तोडणी यंत्र बघायला मिळेल, तो तुम्हाला निवडायचा आहे. निवडल्यानंतर बाकी सर्व पर्यायामध्ये ऑटोमॅटिक बाकीची यंत्राची माहिती फिल होऊन जाईल. मित्रांनो, त्यात तुम्हाला कुठलाही बदल करता येत नाही. आता तुम्हाला अर्जासाठी पूर्वसंमती देऊन जतन करा या पर्यायावर क्लिक करून घ्यायचे आहे. आता तुमचा अर्ज व्यवस्थित जतन झालाय मित्रांनो. तर यानंतर सर्वांना वाटेल मित्रांनो की आपला अर्ज हा पूर्णपणे सबमिट झाला आहे. पण मित्रांनो, फायनल स्टेप ही बाकी आहे. ती जाणण्याआधी आपल्याला डिजिटल साम्राज्य आपल्या मराठी युट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून टाका मित्रांनो. चला तर मग मित्रांनो, फायनल स्टेप बघूया. आता तुम्हाला मेन्यूवर जा या पर्यायावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही पुन्हा होम पेजवर येऊन जा. यामध्ये तुम्हाला सर्वात वर अर्ज सादर करा हा पर्याय दिसत असेल, त्यावरच तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे दिसेल. यामध्ये तुम्हाला पहा या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुम्ही ज्या घटकासाठी अर्ज केला त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला बघायला मिळेल. ती व्यवस्थित चेक करून पूर्वसंमतीचा बॉक्सला क्लिक करून अर्ज फायनल सबमिट करून घ्यायचा आहे. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही ऊस तोड यंत्र योजनेसाठी व्यवस्थित अप्लाय करू शकता. मित्रांनो, अर्ज लवकरात लवकर करा, कारण बजेट लिमिटेड आहे. उशीर म्हणजे संधी गमावली मित्रांनो, कारण महाडीबीडीच्या योजना आता ज्याचा अर्ज पहिले त्याला प्राधान्य पहिले या तत्वावर आहे. मित्रांनो, शेतीत यंत्रमानवतेचा क्रांतिकारक बदल घडवणारी ही योजना आहे. माहिती पोहोचवणं हे आपलं काम आहे, पण ती वापरणं हे तुमचं काम आहे. मित्रांनो,
व्हिडिओ शेअर करा आणि डिजिटल साम्राज्याला आता सबस्क्राईब करा, कारण इथे मिळते खरी आणि खात्रीशीर योजनेची माहिती मित्रांनो, ते पण शुद्ध मराठीत आणि शेतकऱ्यांसाठी. शेतीचा आवाज म्हणजेच डिजिटल साम्राज्य. चला तर मग मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण योजना बघण्यासाठी लवकरात लवकर आपल्या डिजिटल साम्राज्याला सबस्क्राईब करा आणि भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन योजनेची माहिती घेऊन मित्रांनो. चला मग मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.